लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा संशय, दुर्गंधीमुळे उघड झाला प्रकार। श्वान पथकासह पोलिसांचा तपास सुरू। तपोवन परिसरात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली। केवडीबन परिसरातील कृषी गोसेवा ट्रस्ट गोशाळेजवळ एका सुटकेसमध्ये आणि गोणीत भरून ठेवलेला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आज सकाळी सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास परिसरात काम करणाऱ्या ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला। त्यावेळी त्यांना संशयास्पद सुटकेस आणि गोणी दिसून आली। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी दाखल झालेल्या आडगाव पोलिसांनी पंचनामा केला असता मृतदेह महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले। मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झालेली असून त्यातून तीव्र दुर्गंधी येत होती। मृतदेह सुटकेसमध्ये गोणीत भरून फेकण्यात आल्याने हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह टाकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून विविध अंगांनी तपास सुरू करण्यात आला आहे। मृत्यूचे नेमके कारण आणि मृत्यूची वेळ निश्चित करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। आज या ठिकाणी वॉटर ग्रेसचे कर्मचारी सकाळी काम करत असताना त्यांना अचानक एक बॅग म्हणजे काय प्रकार होता? आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहेत त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यावरून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली। त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचा त्यांना संशय आला। त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। सर या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही PM साठी पाठवण्यात आलेली आहे। साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे। भाई तुम्ही इथं आलेला होता, की काय घडलेलं होतं? कुठली सुटकेस होती? त्यात काय होतं? काय घडलं? सकाळी 8:30-9च्या दरम्यान इकडं झाडू मारत होतो। झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडं अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा। तर मी पाहिलं तेवढ्याच्यात त्या बॅगेचा फोटो काढला। पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला। सुपरवायझरला कॉल केला तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात। मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला। मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला। 112 नंबरला कॉल केला, तितक्यात मग डिपार्टमेंटवाले आले। काय होती सांगा थोडं। ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती, बॅग मध्ये गोणी मधून आहे ना बांधून ठेवलेली होती। सुटकेस महिला होती, 38 ते 40 वय साधारण। कोणी खोलली? नाही, ते ऑटोमॅटिक निशाणे पण होते? निशाणी होती, त्रिशूळ होता राईट हँडला। या बाजूला बांगडी होती हातामध्ये। हा, जखमा वगैरे काही दिसले का? जखमा असं डोकं चिमलेलं होतं असं। हा, आणि आळ्या लागलेल्या होत्या पूर्ण, असं किडे पडलेले। तुमचं नाव? सतीश कैलास घोडुंदे। काय करतो तुम्ही? मी ग्लोबलला झाडू साफसफाई कर्मचारी।